मित्रांनो, आता आपण ग्रोथ हॉर्मोन्स पाहूया. ग्रोथ हॉर्मोन्स काय असतात, ते कसे प्रोड्यूस केले जातात आणि त्यांचा रोल काय आहे एका प्लांट डेव्हलपमेंटमध्ये. तर ग्रोथ हॉर्मोन किंवा हॉर्मोन हा सर्वात पहिल्यांदा स्टार्लिंगने 1906 मध्ये डिस्कवर केला होता किंवा कॉइन केला होता आणि हा ॲनिमल फिजिओलॉजीमध्ये कॉइन केला होता. तर ग्रोथ हॉर्मोन काय असतो? ग्रोथ हॉर्मोन्स इंटरनल फॅक्टर्स असतात किंवा इंटरनल केमिकल्स असतात असे, जे ग्रोथ इन्फ्लुएन्स करतात, म्हणजे ग्रोथला रेग्युलेट करतात. तर ग्रोथ वाढवतात त्याला ग्रोथ हॉर्मोन्स म्हणले जातात. आणि काही वेळा ग्रोथ रेग्युलेट पण करतात, म्हणजे ते इनिबिट करतात ग्रोथ किंवा प्रमोट करतात किंवा मॉडिफाय करतात, त्याला ग्रोथ रेग्युलेटर्स असं म्हणलं जातं. सो प्लांटमध्ये प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स किंवा ग्रोथ हॉर्मोन्स असं म्हणलं जातं. आता ग्रोथ प्रोमोटर्स जे असतात प्लांट्समध्ये, ते ऑक्झिन्स, गिब्रलिन्स आणि सायटोकाइन्स अशा तीन गोष्टी असतात. तुम्ही इकडे बघू शकता, ग्रोथ प्रोमोटर्स, ऑक्सिन, गिब्रेलिन्स, सायटोकाइन्स. आणि ग्रोथ इनिबिटर्स दोन आहेत, दॅट इज इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड. त्यांचा जो रोल आहे प्रत्येक स्टेजमध्ये, प्लांट डेव्हलपमेंटच्या प्रत्येक स्टेजमध्ये वेगवेगळा रोल प्रत्येक हॉर्मोनचा असतो. काही प्रमोट करतात तर काही इनिबिट करतात. तर हा रोल आपण बघून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही जर डेफिनेशन बघितली प्लांट हॉर्मोनची, ती म्हणजे प्लांट हॉर्मोन्स आर ऑर्गॅनिक सबस्टन्सेस प्रोड्यूस नॅचरली इन हायर प्लांट्स affecting growth or other physiological functions at a site remote from its place of production and active in very minute amount. म्हणजे हा एक ऑर्गॅनिक सबस्टन्स असतो हायर प्लांट्स मध्ये, आणि तो ग्रोथ आणि दुसरे जे फिजिओलॉजिकल फंक्शन्स असतात ते अफेक्ट करतो. आता हा जो अफेक्शन असतं, हे जे इफेक्ट होत असतो, जनरली एका ठिकाणी, एका प्लांटच्या एका ठिकाणी हा प्रोड्यूस होतो आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो दुसऱ्या ठिकाणी होत असतो. आणि हे जे हॉर्मोन्स असतात हे एकदम मायन्यूट क्वांटिटी मध्ये प्लांट्स मध्ये प्रेझेंट असतात. आता प्लांट हॉर्मोन जे असतात हे जनरली फ्लोएम पॅरेन्कायमा मधनं ट्रान्सफर होतात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्लांटच्या पार्ट मध्ये. मित्रांनो, आता आपण ऑक्झिनकडे वळण्या अगोदर त्यामागची हिस्ट्री जी आहे ती जाणून घेऊया आधी. ऑक्झिन जो आहे हा पहिला हॉर्मोन होता जो प्लांट्स मध्ये डिस्कवर केला गेला होता. प्लांट हॉर्मोन जो असतो त्यांपैकी ऑक्झिन, कायटिन हे सगळ्यांपैकी पहिला जो हॉर्मोन आहे तो ऑक्झिन होता. आणि हा 1900 शतकामध्ये चार्ल्स डार्विनने डिस्कवर केला होता. त्यामध्ये त्यांनी फोटोट्रोपिझम ची स्टडी केली होती. ते एका प्लांट वरती, त्या प्लांटचं नाव होतं कॅनरी ग्रास. कॅनरी ग्रास म्हणून एक ग्रास आहे, ज्याचा जो कोलिओप्टाईल असतो म्हणजे शूट असतो, जो बर्ड्स असतात शूट बर्ड्स, त्यावरती काही एक्सपेरिमेंट्स त्यांनी कंडक्ट केले होते, ते आपण जाणून घेऊया. तर यामध्ये कोलिओप्टाईल जो असतो, कोलिओप्टाईल आपल्याला माहिती आहे ऑक्सिन्स कोलिओप्टाईलच्या टिप मध्ये सिंथसाइज होतात. ओके. सो यामध्ये त्यांनी चार्ल्सने असं जाणून घेतलं की हा जो टिप आहे तो रिस्पॉन्ड करतो सनशी. ओके. सो हा जो टिप आहे त्यामध्ये काही केमिकल्स डेव्हलप होतात आणि ते ट्रान्समिट होतात डाऊनवर्ड्स, खालीपर्यंत, कोलिओप्टाईलच्या खालीपर्यंत जातात. आणि दिस कॉजेस बेंडिंग ऑफ द कोलिओप्टाईल. तर त्यामध्ये त्यांनी कट केला वरचा टिप. तर टिप कट केल्यानंतर यामध्ये बेंडिंग होत नाही टुवर्ड्स द मोनोक्रोमॅटिक लाईट. आणि जर त्यावरती लाईट प्रूफ कॅप टाकली अशी वरती, तर त्यावेळीस पण सुद्धा बेंडिंग तुम्हाला बघायला मिळणार नाही. आता मित्रांनो, पुढे जाण्याआधी आपण एक जस्ट हा फोटोट्रोपिझमचा फोटो बघून घेऊया. हे ऑक्झिन असतात, हा एक कोलिओप्टाईल आहे आणि हे ऑक्झिन्स आहेत जे टिप मध्ये सिंथसाइज होतात. आणि हे तिथे सिंथसाइज होतात जिथे डार्कनेस असतो किंवा तो पार्ट, तो टिश्यू जो लाईट पासून फार हवे. फॉर एक्झाम्पल, आता इकडे सूर्य आहे, तर या पार्ट मध्ये नाही होत ऑक्झिन सिंथसाइज, पण त्याच्या दुसऱ्या पार्ट मध्ये जो डार्क साइडला आहे तिथे सिंथसाइज होतात. आणि जिथे तो सिंथसाइज होतो तिथले जे सेल्स असतात ते एलॉंगेट होतात, म्हणजे त्यांमध्ये असं स्ट्रेचिंग येते, एलॉंगेशन होतं, त्यामध्ये एनलार्जमेंट होतं आणि त्यामुळे तिकडे बेंडिंग होतं. तर हे आहे फोटोट्रोपिझम. डार्विनच्या डिस्कव्हरी नंतर 1910 मध्ये डॅनिश प्लांट फिजिओलॉजिस्ट बॉयसन आणि जेन्सन, डॅनिश म्हणजे डेन्मार्क मध्ये होते ते. सो हे यांनी काय केलं की कोलिओप्टाईल जो आहे, कोलिओप्टाईलची जी टिप आहे ती कट केली आणि त्या कोलिओप्टाईलच्या टिप आणि त्या शूट मध्ये त्यांनी एक जिलेटिनचा पीस ठेवला. सो जिलेटिनचा पीस ठेवल्यानंतर सुद्धा त्यांनी असं ऑब्झर्व केलं की तो जो कोलिओप्टाईल आहे तो स्टील बेंड होतो टुवर्ड्स लाईट.
सो याचा अर्थ असा होतो की काही हॉर्मोन्स जे प्रेझेंट होते टिप मध्ये ते परत पास ऑन झाले. हॉर्मोन्स म्हणजे केमिकल्स जे होते ते पास ऑन होऊन परत शूट मध्ये जातात आणि दिस कॉजेस बेंडिंग ऑफ दी कोलियोप्टाइड. सिमिलरली 1919 मध्ये पालने काय केलं, तो जो कोलियोप्टाइल आहे तो कट केला आणि तो कट करून तो परत रिप्लेस केला एसिमेट्रिकली ऑन कोलियोप्टाइल स्टम्प. तर तुम्ही इकडे बघू शकता हा कट केल्यानंतर इकडे ठेवला एसिमेट्रिकली आणि ज्या साईडला तो प्रेझेंट होता, जो टिप होता अर्धवट जो प्रेझेंट होता, तो त्या साईडला बेंडिंग त्यांनी ऑब्झर्व केली. जर हा या साईडला होता राईट हँड साईडला तर लेफ्ट हँड साईडला बेंडिंग व्हायची आणि जर लेफ्ट हँड साईडला होता तर राईट हँड साईडला बेंडिंग होती. आणि ही बेंडिंग डिस्पाइट ऑफ सनलाइट म्हणजे अंधारामध्ये ठेवल्यावर सुद्धा ही बेंडिंग ऑब्झर्व केली. म्हणजे याचा अर्थ असा होतो की यामध्ये काही केमिकल्स आहेत किंवा केमिकल स्टिम्युलस आहेत जे लाईटला रिस्पॉन्ड करतात. शेवटी 1928 मध्ये वेंटने हा जो ऑक्सिन आहे तो आयसोलेट केला किंवा तो जो केमिकल आहे, तो जो स्टिम्युलस आहे जो लाईटला रिस्पॉन्ड करतोय तो आयसोलेट केला कोलियोप्टाइल टिप्स पासून, एव्हेनाच्या कोलियोप्टाइल टिप्स पासून. तर ते कसं केलं ते आपण जाणून घेऊया. त्यांनी काय केलं, हे जे कोलियोप्टाइल्स आहेत हे सगळे कट केले. भरपूर सारे कोलियोप्टाइल्स चे टिप आहेत ते कट केले आणि ते एका अगार ब्लॉक वरती ठेवले. अगार हा पॉलिसॅकराइड असतो आणि एक सेमी सॉलिड स्ट्रक्चर असतो त्याचा. तर अगारवरती त्यांनी ठेवल्यानंतर असा, तर तो जो केमिकल स्टिम्युलस आहे किंवा ऑक्सिन आहे तो ऑस्मोसिसने अगार ब्लॉक मध्ये गेला आणि तो अगार ब्लॉक जो आहे तो त्यांनी कट झालेल्या कोलियोप्टाइल वरती ठेवला. तर त्यांना असं कळालं की तो जो अगार ब्लॉक ठेवल्यानंतर हा जो कोलियोप्टाइल आहे तो स्टील बेंड व्हायचा डिस्पाइट ऑफ दी लाईट. सो याचा अर्थ असा होतो की असे काही केमिकल्स आहेत जे कोलियोप्टाइलच्या टिप मध्ये सिंथसाइज होतात आणि ते जे आहेत ते फोटोट्रॉपिझम म्हणजे लाईटच्या दिशेने बेंड होण्याची जी क्षमता आहे ती वाढवतात किंवा ते रिस्पॉन्ड करतात. ऑक्सिन्स. आता ऑक्सिन्स मित्रांनो हा 1931 मध्ये सर्वात पहिल्यांदा वेंटनी डिस्कवर केला होता आणि त्यांनी हा कॉइन पण केला होता टर्म ऑक्सिन. ऑक्सिनचा अर्थ असा होतो टू ग्रो. ओके. सो ऑक्सिन जो आहे हा प्लांट्सच्या टिप्स मध्ये प्रोड्यूस होत असतो. मेरिस्टेमॅटिक रिजन जो असतो टिपचा, तो रूट टिप असो किंवा शूट टिप असो, त्या टिप मध्ये जे मेरिस्टेमॅटिक सेल्स असतात हे सिंथसाइज करतात ऑक्सिनला. आता सर्वात पहिल्यांदा जो डिस्कवर केला होता नॅचरल ऑक्सिन तो आहे इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड आणि हा जो आहे तो नॅचरली प्लांट्स मध्ये प्रेझेंट असतो आणि हा IAA किंवा इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड ट्रिप्टोफॅन पासून बनतो. ट्रिप्टोफॅन एक अमायनो ऍसिड आहे, त्यापासून हा उत्पन्न होत असतो. ऑक्सिनचा प्रायमरी रोल असा आहे की इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सेल एलॉंगेशन. सेल एनलार्जमेंट जो होतो मॅच्युरेशन झाल्यानंतर त्यामध्ये जे सेल एलॉंगेशन सेल एनलार्जमेंट जे होतं त्यासाठी हा रिस्पॉन्सिबल आहे. ऑक्सिन जो आहे हा पोलर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होत असतो. आता आपल्याला माहिती आहे इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड हा नॅचरल ऑक्सिन आहे. त्यानंतर बरेच सिंथेटिक ऑक्सिन्स निर्माण केले गेले, ते म्हणजे IBA किंवा इंडोल ब्युट्रिक ऍसिड, NAA किंवा नॅफ्थलिन ऍसिटिक ऍसिड आणि 2,4-D दॅट इज 2,4-डायक्लोरोफिनॉक्सी ऍसिटिक ऍसिड. आता मित्रांनो आपण ऑक्सिनचे फिजिओलॉजिकल इफेक्ट्स म्हणजे प्लांट्स वरती काय इफेक्ट होतो, ऑक्सिनचा ग्रोथ वरती कसा इफेक्ट दिसला जातो आपण ते बघून घेऊया. आता तुम्ही इकडे टेबल बघू शकता ऑक्सिन आणि हे वेगवेगळे इफेक्ट आहे त्यांच्यावरती काय परिणाम होतो ते बघून घेऊया. जर्मिनेशन जो आहे सीडचा जो जर्मिनेशन आहे तो इनिबिट केला जातो. मॅच्युरिटी ग्रोथ टू मॅच्युरिटी एनहान्स केला जातो. फ्लावरिंग आणि फ्रूट डेव्हलपमेंट एनहान्स केला जातो. ऍब्सिशन म्हणजे एजिंग जो असतो तो इनिबिट केला जातो आणि सीड डॉर्मन्सी सुद्धा इनिबिट केली जाते. आता हेच सगळे आपण एका एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये आपण जाणून घेऊया काय काय रोल्स आहेत ऑक्सिनचे. प्रायमरीली ऑक्सिन जो आहे तो सेल एनलार्ज करत असतो, सेल मध्ये मॅच्युरेशन आणून त्यामध्ये एनलार्जमेंट घडवून आणत असतो. हायर प्लांट्स मध्ये जे अपायकल बर्ड्स असतात ते कट केल्यानंतर ऍक्झिलरी बर्ड्स जे असतात, लॅटरल बर्ड्स जे असतात ते ग्रो व्हायला सुरुवात होतात आणि तेच जर अपायकल बर्ड कट नाही केला तर हे लॅटरल बर्ड्स इनिबिट होतात बिकॉज ऑफ ऑक्सिन्स. सो अपायकल डॉमिनन्स जो टर्म आहे हा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन ऑक्सिन. सो ऑक्सिन
shows apical dominance. याच्या व्यतिरिक्त ऑक्सिन जो आहे स्टेम आणि रूटला एनहान्स करतो, त्यांचा जो डेव्हलपमेंट आहे तो एनहान्स करतो. सेल्स मध्ये मल्टिप्लिकेशन रेट जो आहे म्हणजे सेल्सची डिवाइड होण्याची जी क्षमता आहे ती वाढवतो. टिश्यू कल्चर मध्ये जर तुम्हाला एका प्लांट पासून कॅलस उत्पन्न करायचा असेल, कॅलस हा एक अनऑर्गनाइज मास असतो, असा एक गोळा असतो, जर तो उत्पन्न करायचा असेल तर तुम्हाला ऑक्सिन्स यूज केला जातो आणि मोस्ट प्रॉबेबली 2,4-D यूज केला जातो फॉर इंडक्शन ऑफ कॅलस. त्याच्या व्यतिरिक्त लॅटरल रूट्स आणि ऍडव्हान्टेजियस रूट्स सुद्धा एनहान्स करायचा असेल तर ऑक्सिन्स यूज केले जातात. हा जो ऑक्सिन आहे तो सिंथेटिक हर्बिसाइड म्हणून पण यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल 2,4-D 2,4-डायक्लोरोफिनॉक्सी ऍसेटिक ऍसिड त्याचं पूर्ण नाव आहे. हा जो ऑक्सिन आहे तो ऍज अ सिंथेटिक हर्बिसाइड ऑल्सो यूज केला जातो. आता मोस्ट प्रॉबेबली क्रॉप्स जे असतात आपले ते मोनोकॉट असतात. सर 2,4-D जो असतो ऑक्सिन तो डायकॉट क्रॉपला किल करतो, त्यांना मारून टाकत असतो आणि फक्त आपले जे मोनोकॉट क्रॉप्स आहेत ते ग्रो होत असतात. सीडलेस व्हरायटीज जे असतात फ्रूटचे जसे की ऑरेंज, लेमन, ग्रेप्स, बनाना यांमध्ये इंड्यूस पार्थेनोकार्पी घडवून आणतो. सो ऑक्सिन जो आहे तो फ्लॉवरिंग इनिशिएट करतो आणि विदाउट फर्टिलायझेशन फ्रूट डेव्हलप होतो. आणि हा जो फ्रूट आहे विदाउट फर्टिलायझेशन झाल्यामुळे यामध्ये सीड्स नसतात. सो सीडलेस व्हरायटीज जे असतात ऑरेंजचे, लेमनचे हे इंड्यूस केले जातात पार्थेनोकार्पीने. कॅम्बियम सेल्स जे असतात प्लांट्स मध्ये त्यांचं जे सेल डिव्हिजन हे एनहान्स करतात, प्रमोट करतात. याच्या व्यतिरिक्त झायलम आणि फ्लोएम जे आहेत त्यांमध्ये पण अर्ली डिफरन्शिएशन घडवून आणतात. ऑक्सिन जे आहेत लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये जर प्लांट्सला दिले तर रूट एलॉंगेशन होतं, त्यांचं रूट जे आहेत ते मोठे होत जातात. आणि तेच ऑक्सिन जर हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये प्लांट्सला दिले तर त्यांमध्ये शूटिंग होते, म्हणजे ऍक्झिलरी बर्ड्स जे असतात सगळे स्प्राउट होतात आणि त्यांमध्ये भरपूर शूटिंग होते. याच्या व्यतिरिक्त जे व्हेजिटेटिव्हली प्रॉपगेटेड प्लांट्स असतात जे कटिंगनी प्रॉपगेट होतात, आपण कट केल्यानंतर सॉइल मध्ये जेव्हा सो करतो आणि त्यांना रूट्स येण्यासाठी आपण ठेवतो तर ते एनहान्स होऊ शकतं जर हे तुम्ही ऑक्सिनच्या सोल्युशन मध्ये डिप केल्यानंतर सॉइल मध्ये इन्सर्ट केल्यानंतर त्यांमध्ये लॅटरल रूटिंग आणि ऍडव्हान्टेजियस रूटिंग डेव्हलप होते. काही ऑक्सिन्स लाईक Na, नॅफ्थल ऍसिटिक ऍसिड आणि 2,4-D 2,4-डायक्लोरोफिनॉक्सी ऍसिटिक ऍसिड जर झाडांवरती फवारणी केली, काही झाडांवरती फॉर एक्झाम्पल लिची आणि पायनॅपल, तर त्यामध्ये फ्लॉवरिंग इंड्यूस होते. सिमिलरली काही व्हरायटी असतात प्लांटचे ज्यांचे जे फ्रुट्स असतात ते डेव्हलप होण्याआधीच ते गळून पडतात, तर हे रोखण्यासाठी जर त्यांच्यावरती ऑक्सिनची फवारणी केली तर हे प्री मॅच्युअर फ्रूट ड्रॉप जो असतो तो अवॉइड केला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल इन ऍपल्स, पियर्स आणि ऑरेंजेस मध्ये. ऑक्सिन बिकॉज ऑफ ऑक्सिन जो सीडचा डॉर्मेन्सी आहे तो आपण ब्रेक सुद्धा करू शकतो आणि त्या सीड्स जे असतात त्यांना जर्मिनेट होण्यासाठी मदत सुद्धा आपण करू शकतो. दुसरा जो हॉर्मोन आहे मित्रांनो तो आहे गिब्रेलिन्स. आता गिब्रेलिन जो आहे एक दुसरा हॉर्मोन आहे जो ग्रोथ प्रमोटिंग आहे आणि हा जो हॉर्मोन आहे तो अबंडंटली रूट टिप्स मध्ये आणि डेव्हलपिंग सीड्स मध्ये प्रेझेंट असतो. आणि हा जो हॉर्मोन आहे तो नॉन पोलर वेनी ट्रान्सपोर्ट होत असतो वॅस्क्युलर टिश्यू मधनं. आता गिब्रेलिन पहिला जो गिब्रेलिन आहे तो आयसोलेट केला होता गिब्रेला फ्युजिकुरिया, हा जो एक फंगस आहे. सो या फंगस मधनं हा आयसोलेट केला होता म्हणून त्याचं नाव गिब्रेलिन्स असं पडलं. आता हा जो गिब्रेलिन आहे तो पहिल्यांदा आयसोलेट केला होता जपानीज सायंटिस्टनी, त्याचं नाव होतं कुरोसावा 1926 मध्ये. तर त्यांनी असं ऑब्झर्व केलं की हा जो फंगस एका राईस प्लांटला इन्फेक्ट करतो तेव्हा त्यामध्ये एक्सटेन्सिव्ह स्टेम एलॉंगेशन होतं, म्हणजे जो स्टेम आहे त्याचा तो एक्सटेन्सिव्हली एलॉंगेट होतो आणि हा एक डिझीज कॉज करतो ज्याचं नाव बकाने डिझीज असं आहे. तर या सायंटिस्टने तो जो गिब्रेलिन आहे पहिल्यांदा क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये आयसोलेट केला फंगस कल्चर्स मधनं आणि त्याचं नाव गिब्रेलिन असं ठेवलं. आता गिब्रेलिन जे असतात हे यंग लिव्स मध्ये, सीड्स मध्ये, रूट्स मध्ये आणि स्टेम टिप्स मध्ये मोस्टली सिंथसाइज होतात आणि हे सिंथसाइज होतात मेव्हलॉनिक ऍसिड पासून. आता मोर दॅन 150 केमिकल टाइप्स आहेत गिब्रेलिन्सचे,
पण मोस्ट ऍक्टिव्ह फॉर्म जो आहे, बायोलॉजिकली ऍक्टिव्ह फॉर्म जो आहे तो म्हणजे GA3. आता GA3 हा गिब्रेलिन आहे जो मोस्ट बायोलॉजिकली ऍक्टिव्ह फॉर्म आहे. केमिकली बघायला गेलं तर यामध्ये गिबेन रिंग आहे जो एक सायक्लिक डायटर्पीन आहे आणि त्यामध्ये 4 आयझोप्रीन युनिट्स आहेत. मित्रांनो, आता आपण फिजिओलॉजिकल इफेक्ट्स बघूया गिब्रेलिनचे. प्लांट्स वरती त्याचे काय परिणाम होतात, दुसरी गोष्ट त्याचं ऍप्लिकेशन काय आहे गिब्रेलिनचं ते पाहून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल, गिब्रेलिन्स कुठल्याही बर्डची जी डॉर्मन्सी आहे ती ब्रेक करतो त्याच्या गिब्रेलिनच्या ट्रीटमेंट नंतर. आणि काही सीड्स असतात जसे बार्ली, व्हीट, त्यामध्ये जर्मिनेशन, सीड जर्मिनेशन एनहान्स करतो बाय सिंथेसाइजिंग हायड्रोलायझिंग एन्झाइम अमायलेज टू प्रोड्यूस शुगर. तो हायड्रोलायझिंग एन्झाइम जो असतो अमायलेज, तो शुगर बनवतो आणि ह्याचं जे प्रोडक्शन आहे हे एनहान्स करतो कोण, गिब्रेलिन. दुसरा रोल म्हणजे गिब्रेलिनचा जे इंटरनोड्स असतात, म्हणजे जे बर्ड्स असतात ऍक्झिलरी बर्ड्स, आणि दोन नोड्सच्या मधला जो डिस्टन्स असतो त्याला इंटरनोड असं म्हणलं जातं. सो हा जो इंटरनोडचा डिस्टन्स आहे तो एनहान्स केला जातो बिकॉज ऑफ गिब्रेलिन ट्रीटमेंट. काही प्लांट्स मध्ये फॉर एक्झाम्पल टोमॅटो, ऍपल, पियर यामध्ये पार्थेनोकार्पी इंड्यूस केली जाते गिब्रेलिनच्या ट्रीटमेंटने. आता पार्थेनोकार्पी आपल्याला माहिती आहे सीडलेस व्हरायटी जे फॉर्म होतात, सॉरी सीडलेस नाही, विथ फ्रूट सेट विदाउट फर्टिलायझेशन, म्हणजे फ्रूट डेव्हलप होतो विदाउट फर्टिलायझेशनने, त्याला पार्थेनोकार्पी असं म्हटलं जातं. तो एनहान्स केली जाते. आणि फ्लावरिंग इन लॉंग डे प्लांट्स, लॉंग डे प्लांट्स मध्ये, LDP प्लांट्स मध्ये फ्लावरिंग एनहान्स केली जाते. आता मोस्ट प्रोबेबली तुम्ही द्राक्षे खाल्ले असतील, द्राक्षांच्या झाडांवरती मोस्टली गिब्रेलिनची फवारणी केली जाते. का? कारण की द्राक्षाचा जो फ्रूट साईज आहे तो इन्क्रीज होतो आणि त्याचा जो बंच आहे, बंचचा जो लेंथ आहे तो सुद्धा एनहान्स केला जातो गिब्रेलिनच्या फवारणीनंतर. जेव्हा गिब्रेलिनची फवारणी एका जेनेटिकली डॉर्फ प्लांट्स मध्ये, फॉर एक्झाम्पल मेज मध्ये फवारणी केली गिब्रेलिनची, तर त्याची साईज एका नॉर्मल मेज प्लांट एवढी होऊ शकते बिकॉज ऑफ स्टेम एलॉंगेशन. आता तुम्ही इकडे बघू शकता या टेबल मध्ये गिब्रेलिनचे वेगवेगळे फिजिओलॉजिकल रोल्स. आता सीड जर्मिनेशन मध्ये एनहान्स करतो, ग्रोथ टू मॅच्युरिटी एनहान्स करतो, फ्लावरिंग इनिशिएट करतो, फ्रूट डेव्हलपमेंट इनिशिएट करतो, ऍब्सिसन जो आहे तो डिले केला जातो, एजिंग फॅक्टर जो आहे तो डिले केला जातो, आणि सीड डॉर्मन्सी सुद्धा ब्रेक केली जाते. सायटोकायनिन, तर मित्रांनो हा तिसरा असा हॉर्मोन आहे जो ग्रोथ हॉर्मोन आहे, जो सेल डिव्हिजन प्रमोट करतो. आता पहिल्यांदा लेंथमनी हा कॉइन केला होता सायटोकायनिन टर्म, पण त्याआधी सायटोकायनिन, पहिला जो सायटोकायनिन आहे तो स्कूग अँड मिलरनी 1954 मध्ये इन्व्हेस्टिगेट केला होता, डिस्कवर केला होता. सो त्यांच्या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी निकोशियाना टबॅकम हा एक टबॅको प्लांट आहे, ज्यामध्ये त्यांनी मीडियम जे असतात त्यावरती काही इन्व्हेस्टिगेशन केले होते. सो हा मीडियम जेव्हा कोकोनट मिल्क आणि डिग्रेडेड स्पर्म DNA टाकल्यानंतर त्यामध्ये कॅलस इनिशिएट होतो. आता हा जो कॅलस आहे तो प्रॉलिफरेट होतो विथ द हेल्प ऑफ दिस मीडियम. सो कोकोनट मिल्क मध्ये आणि ह्याच्यामध्ये काही असे हॉर्मोन्स होते जे कॅलस इंडक्शन किंवा कॅलस प्रॉलिफरेशन करतात, आणि हा जो केमिकल होता त्यांनी कायनेटिन असं नाव दिलं होतं. आता मित्रांनो, हे जे सायंटिस्ट होते स्कूग अँड मिलर, स्कूग हे तेच सायंटिस्ट होते ज्यांनी पहिल्यांदा मुराशिक अँड स्कूग मीडिया डेव्हलप केला होता. मुराशिक अँड स्कूग मीडिया हा टिश्यू कल्चर मध्ये खूप प्रमाणामध्ये यूज केला जातो, आणि हा मीडिया आजही आपण टिश्यू कल्चर लॅबोरेटरीज मध्ये बघायला मिळेल आणि यूज केला जातो. केमिकली बघायला गेलं तर हा जो कायनिन आहे हा 6 फॉर्फिरिल अमायनो प्युरिन आहे. त्याचं स्ट्रक्चर बघितलं तर पहिला जो नॅचरल सायटोकायनिन होता तो म्हणजे जिएटिन. हा हॉर्मोन पहिल्यांदा आयसोलेट केला होता अनराईप मेज ग्रेन्स पासून. त्याच्या व्यतिरिक्त 6 बेन्झिल अमायनो प्युरिन किंवा 6 BAP हा एक दुसरा सिंथेटिक हॉर्मोन आहे. ह्याच्या व्यतिरिक्त 7 असे वेगवेगळे सायटोकायनिन्स आहेत जे नॅचरली प्लांट्स मध्ये प्रेझेंट असतात, जसे की बनाना फ्लावर्स मध्ये, ऍपल मध्ये, टोमॅटो, फ्रुट्स, कोकोनट मिल्क एटसेट्रा. आता मित्रांनो फिजिओलॉजिकल रोल बघूया सायटोकायनिनचे काय आहेत. बिसाइड सेल डिव्हिजन, सेल डिव्हिजन तर हा करतोच, त्याच्या व्यतिरिक्त सेल एनलार्जमेंट पण प्रमोट करतो कोण, सायटोकायनिन. आता हाय सायटोकायनिन असेल एका मीडियामध्ये
किंवा हाय सायटोकायनिन फवारणी केली असेल तर त्या प्लांटमध्ये शूटिंग जास्त होतं, म्हणजे शूट्स डेव्हलप होतात. प्लांट टिश्यू कल्चरमध्ये एक रेशिओ ठरवला जातो सायटोकायनिन आणि ऑक्सिनचा. हा खूप इम्पॉर्टंट असतो. जर हा जो रेशिओ आहे सायटोकायनिन इज टू ऑक्सिन लो असेल तर रूट्स डेव्हलप होतात, आणि हाच रेशिओ जर हाय असेल तर बर्ड्स किंवा शूट्स डेव्हलप होतात. आता सायटोकायनिन आणि ऑक्सिन ह्याचा जो इंटरॅक्शन आहे, ह्याचा जो कंट्रोल आहे, हा मॉर्फोजेनेटिक डिफरन्शिएशन प्लांट्स मध्ये काही चेंजेस होतात, आणि ते चेंजेस घडवून आणण्यासाठी हा रेशिओ खूप इम्पॉर्टंट असतो. प्लांट टिश्यू कल्चर मीडियामध्ये जेव्हा आपण सायटोकायनिन हे करतो, हाय रेशिओ ठेवतो सायटोकायनिन इज टू ऑक्सिन, त्यावेळी लॅटरल बर्ड्स जे असतात त्यांची डॉर्मन्सी ब्रेक होते आणि ते इनिशिएट होतात. अपायकल बर्ड्स पण इनिशिएट होतात, ते सुद्धा वाढतात. ऍट द सेम टाइम लॅटरल किंवा ऑक्झिलरी बर्ड्स जे असतात ते मल्टिप्लाय होतात, आणि म्हणून प्लांट टिश्यू कल्चर मीडियामध्ये मोस्टली सायटोकायनिन इज टू ऑक्सिनचा रेशो जो आहे तो हाय ठेवला जातो फॉर हायर मल्टिप्लिकेशन रेट. याच्या व्यतिरिक्त सेनेसन्स आणि एजिंग जो होत असतो प्लांट मध्ये तो डिले केला जातो, आणि ऍब्सेशन पण प्रिव्हेंट केली जाते. आता प्लांट मध्ये जो इंटरफॅस्क्युलर कॅम्बियम प्रोड्यूस होतो तो बिकॉज ऑफ सायटोकायनिन होतो, जो डी डिफरन्शिएट होत असतो तो सायटोकायनिनच्या इफेक्टमुळे होत असतो. सीड्स मध्ये जी डॉर्मेन्सी असते ती सुद्धा ब्रेक केली जाते आणि सीड जर्मिनेशन एनहान्स केलं जातं. इथिलीन. आता इथिलीन असा एक हॉर्मोन आहे किंवा असा एक ग्रोथ रेग्युलेटर आहे जो की गेशियस फॉर्म मध्ये असतात, बाकी सगळे सॉलिड स्टेट मध्ये असतात. पहिल्यांदा डेनीने 1924 मध्ये हा डिस्कवर केला होता फ्रूट रायपनिंग साठी. आता इथिलीन असा हॉर्मोन आहे किंवा ग्रोथ रेग्युलेटर आहे जो रायपनिंगची जी प्रोसेस आहे, फ्रुट्सची जी रायपनिंग प्रोसेस आहे, पिकवण्याची जी क्षमता आहे ती एनहान्स करतो किंवा स्पीड अप करतो, आणि म्हणून याला रायपनिंग हॉर्मोन असंही म्हणलं जातं. जनरली फ्रूट रायपनिंग जो असतो तो रेट ऑफ रेस्पिरेशन जो असतो एका प्लांटचा, एका फ्रूटचा, तो एनहान्स करतो, आणि बिकॉज हे एनहान्स झाल्यामुळे जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात ते सिंपल शुगर मध्ये डेव्हलप होतात, म्हणजे ब्रेकडाऊन होतात त्यांचं सिंपल शुगर मध्ये, आणि म्हणून जो सेल वॉल असतो तो सॉफ्ट होऊन जातो एखाद्या फ्रूटचा. मोस्ट वाईडली जो हॉर्मोन आहे, जो सोर्स आहे इथिलीनचा, त्याला इथेफॉन असं म्हणलं जातं. इथिलीन हा हॉर्मोन रूट्स मध्ये, शूट्स मध्ये, अपायकल मेरिस्टेम्स मध्ये, रायपनिंग फ्रुट्स मध्ये डेव्हलप केला जातो. याच्या व्यतिरिक्त ग्रोथ हॉर्मोनच्या व्यतिरिक्त इथिलीनचे अजून पण काही रोल्स आहेत, फिजिओलॉजिकल रोल्स आहेत प्लांट्स मध्ये. फिजिओलॉजिकल रोल बघूया आता आपण इथिलीनचे. इथिलीन असा हॉर्मोन आहे जो रायपनिंग हॉर्मोन आहे. सो मोस्ट प्रोबॅबली बनाना मध्ये, ऍपल्स मध्ये, मँगोज मध्ये हे जे कच्चे असतात त्यांना पिकवण्यासाठी इथिलीन खूप वाईडली युज्ड आहे. सो इथिलीनचा गॅस जो आहे ह्यांच्यावरती सोडला आणि काही वेळासाठी त्यांना ट्रीट केलं तर त्यामध्ये रायपनिंग होतं, आणि रायपनिंग हॉर्मोन म्हणून मोस्ट वाईडली युज्ड आहेत. याच्या व्यतिरिक्त लॅटरल रूट्स जे असतात ते इनिशिएट करायला, स्टिम्युलेट करायला आणि सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी इथिलीनचा वापर केला जातो. इथिलीन असा गॅस आहे की जो लीव्स मध्ये, फ्रुट्स मध्ये किंवा एखाद्या फ्लावरिंग बर्ड मध्ये जर प्रोड्यूस झाला तर त्या फ्लावरचा किंवा लीव्हचा किंवा फ्रूटची गळून पडतात, म्हणजे त्यामध्ये ऍब्सिशन असा लेअर फॉर्म होतो, बिकॉज ऑफ विच ते जे पानं आहेत ते येल्लो व्हायला लागतात स्लोली स्लोली आणि ते गळून पडतात. दिस इज बिकॉज ऑफ इथिलीन. इथिलीन जो आहे तो फ्लावरिंग हे करतो, इनिबिट करतो, पण काही एक्सेप्शन आहेत जसं की पायनॅपल मध्ये याचा काही इफेक्ट होत नाही फ्लावरिंग वरती. दुसरं आहे एपिनेस्टी, म्हणजे जेव्हा लीव्स आणि फ्लावर्स गळून पडतात किंवा ड्रॉप होतात त्याला एपिनेस्टी असं म्हणलं जातं. सो इथिलीन ते कॉज करतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे सिट्रस फ्रुट्स मध्ये किंवा बनाना मध्ये जे ग्रीन कलर असतो, डी ग्रीनिंग इफेक्ट होत असतो, दॅट इज बिकॉज ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ क्लोरोफायलेज एन्झाईम. सो इथिलीन हा जो क्लोरोफायलेज एन्झाईम आहे ह्याची ऍक्टिव्हिटी एनहान्स करतो, बिकॉज ऑफ विच जी ग्रीन कलरची केळी असतात ते येल्लो बनायला सुरुवात होते त्यांची. ऍब्सिसिक ऍसिड हा शेवटचा हॉर्मोन आहे जो की एक ग्रोथ इनिबिटिंग हॉर्मोन आहे, आणि हा कान्स अँड ऍडिकॉटनी 1961 मध्ये डिस्कवर केला होता.
तर त्यांनी असं ऑब्झर्व केलं होतं की कॉटन बॉल्स जे असतात, कॉटनवरती कॉटनचे गोंडे जे असतात ते गळून पडतात आणि हे गळून पडण्याच्या मागची जी प्रक्रिया आहे त्यासाठी जे केमिकल असतो जो ह्याला एनहान्स करतो तो म्हणजे ऍब्सिसिन 1 and 2. लेटर ऑन वॉरिंगनी 1963 साली एक असा सबस्टन्स त्यांनी केमिकल सबस्टन्स असा आयसोलेट केला एसर मधनं जो की बर्ड डॉर्मन्सी हे करतो इंड्यूस करतो आणि त्यांनी त्याला नाव डॉर्मिन असं दिलं. हे जे दोन केमिकल सबस्टन्स होते त्या दोघांना मिळून ते दोघांचा स्ट्रक्चर आयडेंटिकल होता म्हणून त्या दोघांना ऍब्सिसिक ऍसिड असं नाव दिलं होतं. ऍब्सिसिक ऍसिड जो आहे तो लीव्स, फ्रुट्स, रूट्स, सीड्स मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी डेव्हलप होतो, सिंथसाइज होतो आणि हा एक 15 कार्बन सेस्क्विटर्पिनॉइड आहे जो की मेव्हलॉनिक ऍसिड पासून डेव्हलप होतो किंवा प्रोड्यूस होतो. ऍब्सिसिक ऍसिडचे फिजिओलॉजिकल रोल्स बघूया. तर ऍब्सिसिक ऍसिड लीव्स मध्ये प्रोड्यूस होत झाल्यानंतर त्यांचा जो ऍब्सिशन आहे तो डेव्हलप करतो. सो ऍब्सिशन झाल्यामुळे ते जे लीव्स असतात ते गळून पडतात. आता बर्ड डॉर्मन्सी, प्लांट्स मध्ये काही बर्ड्स असतात त्यांचं मॅच्युरेशन होऊन देत नाही, त्यांना ग्रो करून देत नाही आणि म्हणून त्यांची जी डॉर्मन्सी आहे ती मेंटेन करतो. दुसरी गोष्ट मध्ये हे जे ग्रोथ प्रोसेसेस असतात जे नेसेसरी असतात जसे सेल डिव्हिजन, सेल एलॉंगेशन हे सगळे डिले केले जातात किंवा इनिबिट केले जातात बरेच केसेस मध्ये. हे कसे होतात? कॅम्बियमची जी ऍक्टिव्हिटी आहे मायटोसिस म्हणजे कॅम्बियम सेल्स जे असतात ते मायटोसिस होऊन मल्टिप्लाय होत राहतात. सो ह्यांची जी ऍक्टिव्हिटी आहे ती इनिबिट केली जाते किंवा सप्रेस केली जाते. ऍब्सिसिक ऍसिड मुळे स्टोमॅटा जो असतो तो क्लोज होतो. ते का? कारण की के प्लस आयन्स जे असतात त्यांचं इफ्लक्स येतो म्हणजे आत घेतले जातात के प्लस आयन्स अँड बिकॉज ऑफ विच गार्ड सेल्स जे असतात ते क्लोज होतात, त्यांचं एक्सपान्शन होतं आणि ते क्लोज होऊन जातात. म्हणून ऍब्सिसिक ऍसिड या प्रक्रियेला अँटी ट्रान्सपरंट असंही म्हणलं जातं. ऍब्सिसिक ऍसिड जो आहे हा एक स्ट्रेस हॉर्मोन आहे. जेव्हा पण एक प्लांट जेव्हा स्ट्रेस मध्ये असेल, जेव्हा टेम्परेचर स्ट्रेस असेल किंवा कोल्ड स्ट्रेस असेल, कुठलाही स्ट्रेस असेल त्यामध्ये ऍब्सिसिक ऍसिडचं जो प्रमाण आहे प्लांट मध्ये जास्त होतं आणि बिकॉज ऑफ विच सेल जे असतात ते डिवाइड होत नाही आणि ते हॉल्ट होतात आणि ह्याच्यामुळे प्लांट्स कॅन सर्वाइव्ह. त्यांच्यामध्ये हे जे स्ट्रेस आहे त्यांची झेलण्याची क्षमता जास्त वाढते. ऍब्सिसिक ऍसिड फ्लावरिंग जो आहे तो इनिबिट करतात एलडीपी प्लांट्स मध्ये म्हणजे लॉंग डे प्लांट्स मध्ये, पण तेच फ्लावरिंग स्टिम्युलेट करतात शॉर्ट डे प्लांट्स मध्ये.